तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागात अर्णव स्टेजवर आलेला असतो. अर्णव म्हणतो, आय एम रिअली सॉरी, एक छोटासा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे आम्ही परफॉर्म नाही. एवढ्यातच अर्णवला घुंगरांचा आवाज येतो. अर्णव बाजूला बघतो. ईश्वरी आलेली असते. ईश्वरीला बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. अर्णव मात्र ईश्वरीच्या पायाजवळ बघत असतो. सौदामिनी, वल्लरी आणि राकेश यांना मात्र ईश्वरीला बघून खूपच टेन्शन आलेलं असतं. ईश्वरी आपला परफॉर्मन्स सुरू करते. कृष्ण जन्मला ग बाई, कृष्ण जन्मला या गाण्यावर ईश्वरी सुंदर असा डान्स करत असते. ईश्वरीला डान्स करताना बघून सर्वांनाच खूप आनंद होत असतो. अर्णव सुद्धा छान असं स्केच बनवत असतो. हे सगळं बघून सौदामिनीला खूप राग आलेला असतो. ईश्वरीचा परफॉर्मन्स झाल्यानंतर सगळेच जण टाळ्या वाजवत असतात. सौदामिनी हे सगळं बघून लगेचच तेथून उठून निघून जाते. अँकर म्हणत असते, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय ईश्वरी असं म्हटल्यानंतर सगळेच जण ईश्वरीसाठी खूप साऱ्या टाळ्या वाजवत असतात. सौदामिनी इकडे खूपच चिडलेली असते. सौदामिनी इकडून तिकडे फेऱ्या मारत असते. सौदामिनी म्हणत असते, काय करावं ना हेच मला कळत नाहीये. प्रत्येक राऊंड हे दोघे मिळून जिंकतायत. पायाला एवढी दुखापत झाली आहे तरी सुद्धा ही मुलगी तिथे येऊन नाचते आणि आमची लोक नुसती बघत बसली आहेत. त्यानंतर सौदामिनी राकेशला फोन लावते. राकेश म्हणत असतो, बोला. सौदामिनी म्हणते, काय आहात कुठे? काय लपून बसलात हॉलमध्ये? यावर राकेश म्हणतो, ओ सौदामिनी मॅडम, मी माझं काम सिरियसलीच करतोय आणि मी इथेच आहे स्पर्धेच्या हॉलमध्ये. सौदामिनी म्हणते, तिथेच आहेस ना? मग त्या बॉम्बचं काय झालं? ते दोघं स्टेजपर्यंत पोहोचलेच कसे? आणि त्या दोघांना येताना मी नुसतं बघत बसायचंय की टाळ्या वाजवायच्या आहेत? यावर तो आवाज खाली. सौदामिनी म्हणते, मी तुला पुन्हा एकदा विचारते, त्या बॉम्बचं काय झालंय? आता ईश्वरीचा परफॉर्मन्स झाल्यानंतर रिकामं स्टेज उडवणार आहेस का तू? येत नसेल ना एखादी गोष्ट तर मोठ्या मोठ्या बाता मारायच्या नाहीत. कळलं ना? माझंच चुकलं. तुझ्या बाबतीत आणि वल्लरीच्या बाबतीत. तुम्हा दोघांवर विश्वास ठेवायला नकोच होतं मी. काही नाही. आता शेवटी ना मलाच त्या दोघांना पुढे येऊन मारावं लागणार आहे. राकेश म्हणतो, ओ तोंड आवरा जरा आणि स्वतःची लायकी लक्षात ठेवून बोलायचं हा माझ्याशी. तुमच्याकडे असलेले सात्विक फॅशनचे 60% शेअर्स माझ्यामुळे मिळालेत तुम्हाला. हे विसरायचं नाही. नाहीतर अर्णवच्या वाकड्यात जायची हिंमत तरी होती का तुमची? यावर सौदामिनी म्हणते, आहे, हिंमत आहे माझ्यात. पण हा जो काही प्लॅन केला होता ना आपण, तो सगळ्यांनी मिळून केला होता. हे लक्षात ठेवायचं. मला तर असं वाटतंय ना, हे दोघं स्पर्धा जिंकणार आहेत आणि आपण नुसतं बघत बसणार आहोत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. काहीतरी कर आता. यावर राकेश म्हणतो, मला माझा गेम शिकवायचा नाही. राकेश अनेकांना गाढून त्यांच्या मुडद्यांवर उभा आहे. कळलं का? सौदामिनी म्हणत असते, अरे पण. यावर राकेश म्हणतो, एकदम गप्प. गप्प बसायचं आता. मी पोलिसांपासून पळून बाहेर काय भातुकलीचा खेळ खेळायला नाही आलोय. कळलं का? ह्या सगळ्यात माझा स्टेप तुम्हा दोघांपेक्षाही मोठा आहे. हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुम्ही आता गप्प बसा आणि ही स्पर्धा एन्जॉय करा. आणि आत्ता फटाके फुटल्याशिवाय मला फोन करायचा नाही. कळलं का? असं म्हणून राकेश फोन ठेवतो. अँकर इकडे म्हणत असते, सगळ्याच टीम मेंबरच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय. ऑल्सो ऑडियन्समध्ये सुद्धा टेन्शन आहे. पण टेन्शन का नसणार आहे? कारण या राऊंडमध्ये कोण जिंकतंय ही खरं तर मिस्ट्री आहे. मागच्या 2 राऊंडमध्ये अर्णव आणि ईश्वरी जिंकले होते. परंतु आता मात्र ओव्हरऑल सगळ्यांनीच जबरदस्त परफॉर्मन्स केलाय आणि मला असं दिसतंय की जजेसचे पॉइंट्स देऊन झाले आहेत आणि आता थोड्याच वेळात रिझल्ट मी तुम्हाला सांगणार नाहीये. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जजेस रिझल्ट एका एन्व्हलपमध्ये सेव्ह ठिकाणी ठेवणार आहेत आणि तो कॉम्पिटिशनच्या शेवटी जाहीर होईल. सो सगळ्या टीमसाठी ऑल द बेस्ट. इकडे सगळ्या जोड्या खूप टेन्शनमध्ये आलेल्या असतात. स्पर्धा संपल्यानंतर अर्णव मामाला म्हणतो, मामा तुम्ही सगळे घरी जा. मी मिस इंदोरला घेऊन हॉस्पिटलला चाललोय. यावर ईश्वरी म्हणते, नाही, हॉस्पिटलमध्ये जायची काही गरज नाहीये. अर्णव म्हणतो, काही गरज नाहीये काय? पायाला लागलंय तुझ्या. चालता येत नाहीये तुला? आपण पटकन जाऊन एक्सरे काढून येऊ. ईश्वरी म्हणते, एक्सरे वगैरे काढायची काहीही गरज नाहीये. बघितलं ना मला मगाशी डॉक्टरांनी. अंजली सुद्धा ईश्वरीला म्हणत असते, खरंच अगं खूप त्रास होतोय तुला. वेळेत डॉक्टरकडे जाऊन ये.
मामा ईश्वरीला म्हणत असतो, ईश्वरी बघतेस ना केवढी काळजी आहे त्याला तुझी. ईश्वरी म्हणते, हो बरोबर आहे, परंतु खरंच डॉक्टरकडे वगैरे जायची काही गरज नाहीये. त्यानंतर ईश्वरी अर्णवला चालून दाखवत असते. चालून दाखवत असताना ईश्वरी पुन्हा एकदा धडपडते. अर्णव म्हणत असतो, चल डॉक्टरकडे जाऊयात. एवढ्यातच ईश्वरीची एक फॅन ईश्वरीला आवाज देत धावतच येते. ती म्हणत असते, ताई मी मंजुळा, तुझी मी खूप मोठी फॅन आहे. मी स्पर्धा सुरू झाल्यापासून तुला फॉलो करते. देवाकडे तुझ्यासाठी प्रार्थना सुद्धा करते. ताई, खूप काही देऊ नाही शकत मी तुला, परंतु हा गजरा आणलाय मी तुझ्यासाठी. असं म्हणून ती ईश्वरीच्या हातामध्ये गजरा देते. ईश्वरी म्हणत असते, थँक सो मच. ती मुलगी म्हणत असते, ताई खरंच खूप कमाल खेळतेस तू. म्हणजे इतके प्रॉब्लेम्स आले तरी सुद्धा तू हार नाही मानलीस. तुझ्याकडे बघून मला असं वाटतं की मीही तुझ्यासारखंच व्हायला हवं. मामा म्हणतो, अगं तुला माहिती आहेत का, तुझ्यासारखे खूप फॅन झाले आहेत ईश्वरीचे. हो ना गं ईश्वरी. ती मुलगी म्हणत असते, खरं सांगू ईश्वरी ताई माझ्यासाठी माझी आयडल बनली. तिच्यामुळेच आमच्यासारख्या मुलींना अडचणींवर मात करायची प्रेरणा मिळते. ईश्वरी म्हणत असते, मंजुळा अगं खरंच मी एवढं काही केलेलं नाहीये. पण खरं सांगू का, तू आणि तुझ्यासारखी अनेक लोक आम्हाला सपोर्ट करतायत. म्हणूनच या सर्व संकटांवर मात करायला आम्हाला ताकद मिळते आणि तुमच्यासारख्यांकडून प्रेरणा सुद्धा मिळते. खूप छान वाटलं तुला भेटून. असं म्हणून ईश्वरी मंजुळाला मिठी मारते. पुढे अर्णव ईश्वरीला घेऊन हॉस्पिटलला निघून जातो आणि हे सगळं लांबूनच वल्लरी आणि नम्रता बघत असते. नम्रता म्हणत असते, झालं घरी आली बाहेर सारखं सगळीकडे हिचंच कौतुक. माझा स्ट्रगल कुणालाच का दिसत नाहीये. वल्लरी म्हणते, पाहिलंस ना लोकांचं किती प्रेम आणि पाठिंबा मिळतोय दोघांना आणि हीच त्यांची खरी ताकद आहे. आता आपल्याला त्यांची हीच ताकद त्यांच्यापासून हिरावून घ्यावी लागेल. दोघांची अशी काही बदनामी करायची, अशी काही बदनामी करायची, जो मिळतोय ना पाठिंबा आणि प्रेम, तो लोकांनी काढून घेतला पाहिजे. कळलं का? यावर नम्रता म्हणते, हो आई तुमची आयडिया तर छान आहे. आपण असंच करूयात. बरं मी आलेच. असं म्हणून नम्रता तेथून निघून जाते. वल्लरी म्हणते, त्या सौदामिनी आणि राकेशच्या प्लॅनवर अवलंबून राहण्यापेक्षा मी माझ्या हातातलं हे प्यादं आणखी जोमाने वापरते. काहीही झालं तरी सुद्धा सात्विक फॅशन अर्णवच्या नावावर राहता कामा नये. आणि दॅट इज दॅट. रमाकांतला इकडे बंदी बनवलेलं असतं. रमाकांत म्हणत असतो, स्वामी मला सोडा. काहीतरी करून मला इथून सोडवा. मला माझ्या मुलांकडे जायचंय. उदयकांत तेथे आलेला असतो. उदयकांतच्या हातामध्ये जेवणाचं ताट असतं. उदयकांत म्हणत असतो, सगळा काम धंदा सोडून सारखं ह्याच्यावर लक्ष ठेवा. एक खंबा साधा संपवता आला नाही ह्याच्यामुळे मला. डोक्याला ताप झालाय नुसता. वॉचमन करून टाकलाय मला वॉचमन. नाही नाही, आता या गुंगीच्या औषधामुळे हा पण 10-12 तास चांगला झोपेल आणि मला सुद्धा वेळ मिळेल विरंगुळ्यासाठी. असं म्हणत उदयकांत रमाकांतच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध टाकतो. अर्णव ईश्वरी घरी आलेले असतात. अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, चल जाऊयात आपण हॉस्पिटलला. यावर मी सिंदूर म्हणते, सर काहीही जरूरत नाहीये. आता एवढी नाचलीये, एवढी दिवसभर जोरजोराने नाचलीये, त्रास होणार ना. अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर तुझा पाय सुजलाय, चल जाऊयात आपण डॉक्टरांकडे. ईश्वरी म्हणते, सर एवढं काही नाही होत आहे, मला आता थोडा आराम करू देत. त्यानंतर ईश्वरी अर्णवला चालून दाखवत असते, परंतु ईश्वरीला चालायला येत नसतं. चालून दाखवत असतानाच ईश्वरीला खूप दुखत असतं. ईश्वरी म्हणत असते, सर हो धरा धरा धरा. अर्णव म्हणत असतो, झालं झालं तुझं, फिरून नाचून झालं तुझं, तुला माझी मदत नको आहे ना. यावर ईश्वरी म्हणते, नाही थोडीशी हवी आहे, थोडंसं धरा मला. त्यानंतर अर्णव ईश्वरीला उचलून घेतो. त्यानंतर ते दोघे एकमेकांजवळ खूप प्रेमाने बघत असतात आणि हे सर्व बघून मामा, अंजली सगळेच जण जोरजोराने एकमेकांना इशारे करत असतात. ते बघून अर्णव आणि ईश्वरी एकमेकांजवळ बघत लाजत असतात. अर्णव लगेचच ईश्वरीला आपल्या रूममध्ये घेऊन जातो. अंजली म्हणत असते, बरं चिंटू, आजीकडून लेप घेऊन येते हा, लाव पायाला. अर्णव ओके असं म्हणत असतो. नम्रता मात्र तेथे उभी राहून अर्णव ईश्वरीकडे बघत असते. हे सर्व आकाशच्या लक्षात येते. आकाश नम्रताजवळ जातो आणि नम्रताला म्हणतो, काय ग अशी काय बघतेस त्यांच्याकडे. नम्रता म्हणते, आकाश तुम्ही पण माझ्यावर एवढं प्रेम करता का.
आकाश म्हणतो, "अशी काय बोलतेस तू अचानक?" नम्रता म्हणते, "नाही म्हणजे मला सुद्धा अशी काही दुखापत झाली, तर तुम्ही पण माझी अशीच काळजी घ्याल ना?" यावर आकाश म्हणतो, "माझं तुझ्यावर प्रेम नाहीये असं वाटतंय का तुला?" नम्रता म्हणते, "नाही, नाही आकाश, प्रेम आहे तुमचं माझ्यावर. तसं काही नाही." आकाश म्हणतो, "मग काळजी का नाही घेणार? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर?" नम्रता म्हणते, "विश्वासाचा प्रश्न नाहीये, पण आकाश म्हणतो, "नम्रता, काय झालं? का अशी वागतेस तू?" नम्रता म्हणते, "अशी म्हणजे कशी?" आकाश म्हणतो, "अशी लहान मुलांसारखी. सतत अटेन्शन हवं असतं तुला आणि आपल्याला तर सवय आहे ना, नात्यात प्रॉब्लेम शोधायची." नम्रता म्हणते, "प्रॉब्लेम तर आहे ना आकाश." आकाश म्हणतो, "काय प्रॉब्लेम आहे?" नम्रता म्हणते, "तेच तर तुम्हाला कळत नाहीये ना, तेच सांगावं लागतंय." आकाश म्हणतो, "नम्रता प्लीज." त्यानंतर आकाश आपल्या रूममध्ये जात असतो. नम्रता म्हणते, "आकाश, हे बघा, मी तुमची बायको आहे आणि बायकोसारखीच वागतेय. तुम्ही प्लीज जरा नवऱ्यासारखं वागाल तर बरं होईल." असं म्हणून नम्रता निघून जाते. दुसरीकडे राकेश म्हणत असतो, "ईश्वरी, ईश्वरी, काय करू तुझं? काय कातील दिसत होतीस आज? ह्या राकेशने इतक्या मुली मिळवल्या, परंतु तुला नाही मिळवता आलं. तो तुझा चिंटुकल्या काहीच मिळू देत नाही मला. ना पैसा, ना कंपनी, ना माझी इंदोरी जिलबी. आज चिंधड्या झाल्या असत्या त्याच्या, पण नाही जमलं मला. हरकत नाही. आता हे काम उद्या करणार मी. चिंटुकल्या, उद्या तुझे छोटे छोटे तुकडे होणार या बॉम्बने आणि एकदा तुझ्या फोटोला हार घातला, की मग इंदोरी जिलबी कायमची माझी आणि समजा नाहीच झाली माझी तर मग काय तिच्याही फोटोला हार कायमचा." असं म्हणून राकेश जोरजोराने हसत असतो. मालिकेच्या उद्याच्या भागात अर्णव ईश्वरीच्या पायाला लेप लावत असतो. ईश्वरी जोरानेच ओरडत असते, "चटका बसतोय, चटका बसतोय." परंतु अर्णव ईश्वरीला शांत राहायला सांगतो. आजी ईश्वरीला म्हणत असते, "ईश्वरी, स्पर्धेतही तू स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करतेस. खरंच कौतुक वाटतं मला तुझं." एवढ्यातच मामा म्हणत असतो, "चला चला लवकर." ईश्वरी म्हणते, "माझा एक डब्बा राहिलाय तो मी घेऊन येते." असं म्हणून ईश्वरी आपल्या हातातली बॅग तेथेच ठेवते आणि आत जाते. तेथे नम्रता असते. नम्रता म्हणत असते, "इशू, सतत तुझंच कौतुक ऐकून ना वीट आलाय मला. बस झालंय आता. आता तू हरणार आहेस आणि मी जिंकणार आहे." असं म्हणत नम्रता ईश्वरीच्या साडीमध्ये फेविकॉल ओतून ठेवते.